शेतकऱ्यांद्वारा चिखली तहसील कार्यालयासमोर अन्नदाग आंदोलनास 5 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षीचा प्रलंबित पीक विमा, नुकसान भरपाई आणि भक्ती मार्ग रद्द करा, तसेच चिखली तालुक्यात रगडलेल्या विहिरींच्या प्रस्तावांना मान्यता मिळावी यांच्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांचे विमा अडवला जातो तर शेतकऱ्यांसोबतच असा भेदभाव का, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। जोपर्यंत ठोस भूमिका घेऊन मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। अंबोरे मुक्काम पोस्ट मंगरुळना वगैरे मागील वर्षी रबी हंगामातने हरभरा गहू या दोन पिकाचा विमा काढला होता। माझा हरभऱ्याचा विमा मंजूर झाला, मात्र एकरी 900 रुपये विमा मला मिळालेला आहे। आता काल परवा त्याचे पैसे मिळाले, परंतु माझं 85% नुकसान, काहीचं 80%, काहीचं 75% असं नुकसान दाखवलेलं असताना सुद्धा हेक्टरी 22 ते 23 हजार रुपये किमान मिळायला पाहिजेत। तर हे न मिळता काहीतरी तोंडाला पानं पुसायचे म्हणून मला तरी 800-900 रुपये एकरी मिळाले, पण अनेक शेतकऱ्याला ते 200-250 रुपयाच्या वर पैसे एकरी मिळालेले नाहीत। खरी गोष्ट अशी आहे त्यातली की हा विमा जर 80% मंजूर झाला असेल तर 8 ते 8.5 हजार रुपये एका एकराला मिळाले पाहिजेत। 22 ते 23 हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत। तसं होताना दिसत नाही। मग आता या विमा कंपन्या जर 80% किंवा 85% नुकसान गृहीत धरतात किंवा तसा पंचनामा केला जातो, इथले कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी वगैरे सगळी मंडळीच्या उपस्थितीत त्याचं मूल्यांकन केलं जातं। आणि हे सगळं होत असताना शेवटी जो विमा तुटपुंजा दिला जातो, तर याच्या मागीलचे कारण आहे तर हे सबसेल विमा कंपनी ही काहीतरी शेतकऱ्याला, समजा आम्ही जो विम्याचे पैसे भरतो आणि त्याचं कुठंतरी आम्ही म्हणजे देतो असं द्यायचं दाखवायचं सोंग करतात आणि अतिशय तटपुंजी रक्कम दिली जाते। एखादा क्रिकेटचा सामना जर रद्द झाला तर हजारो लाखो रुपये त्याची भरपाई दिली जाते। एखाद्या उद्योगपतीचं गोडाऊनला जर आग लागली तर त्याच्या विमा यांनी कधी रखडवलेला नाही। मग आमच्यासाठी हा दुजा भाव का, शेतकऱ्यासाठी हा दुजा भाव का? गेल्या 4 दिवसापासून आम्ही चिखली तहसील कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागण्या घेऊन, त्याचप्रमाणे सिंदखेड राजा शेगाव जो भक्ती मार्ग आहे तो महामार्ग रद्द करावा, त्याचप्रमाणे इतर मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे। काल मंत्रालयामध्ये बैठक झाली, कृषी मंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि जो पीक विमा शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळायला पाहिजे होता तर त्याची तारीख हे वाढून आली, म्हणजे 31 ऑगस्टला पीक विमा पडतील असं हे सांगत आहेत। मला यांना एकच सांगायचं आहे की अरे बाबा, शेतकरी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने पीक विमा मागतोय, त्यांच्या खात्यावर पीक विमा अद्यापपर्यंत पडला नाही आणि तुम्ही तिथं जाता, बैठका घेता, परंतु पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करायची ताकीद देऊन त्यांच्याकडून तात्काळ पीक विमा टाकून घ्यायचा, तर तो पीक विमा हे टाकून घेत नाहीत। मुद्दाहून वेळ काढू धोरण हे सर्व शासनकर्ते राबवत आहेत। आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, निवडणुकीच्या तोंडावर यांना शेतकऱ्यांना पैसे टाकायचे की काय असं आम्हाला वाटतंय। आम्ही आंदोलनाला बसलो, आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे, आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले पाहिजेत, हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे। की एक महत्त्वाची मागणी आहे कर्जमाफी। कर्जमाफीमध्ये नियमाप्रमाणे शासनामध्ये 2001 ते 2017 या काळामध्ये कर्जमाफी लागू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ॲक्च्युअल फडणवीस सरकारनं ती कर्जमाफी 2009 पासून लागू केली 2017पर्यंत। आणि त्या छत्रपती शिवाजी सन्मान योजनेमधून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 लाख शेतकरी हे वंचित आहेत। त्याच्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातले 50,000 शेतकरी आहेत आणि त्याच्यात जो पुनर्गठनाचे शेतकरी त्यामध्ये 8,000 शेतकरी, असे जो 60 ते 65,000 शेतकरी आपल्या जिल्ह्यातले वंचित आहेत। आतापर्यंत शासनानं त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी जाहीर केली, त्याच्यामधूनही जो 18 ते 12% लोक वंचित आहेत। अशा पद्धतीने नियमाप्रमाणे ही जर कर्जमाफी झाली असती तर लाखो आपल्या विदर्भामध्ये 33,000 शेतकरी आत्महत्या या 2014 पासून आतापर्यंत झालेल्या आहेत। या 3 महिन्यामध्ये 133 आत्महत्या आपल्या एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, पण अजून शासन गांभीर्यानं शेतकऱ्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेत नाही। उलट पामतेल आयात करणं, कापसाची गाठी आयात करणं, कांदा आयात करणं, अशा चुकीचे निर्णय घेऊन किंवा हे लाडकी बहीण योजनासारखे फडतूस योजना जाहीर करून शेतकऱ्याच्या जखमेवर बीट चोळायचं आणि शेतकऱ्याला देशोधडी लावायचं, असाच केंद्र सरकारचा तिचा उद्देश दिसतोय।
या त्यांच्या आतापर्यंत घेतलेल्या निर्णय. गेल्या 4-5 महिन्यापासून भक्ती महामार्गाचा घाट शासनाने घातलेला आहे आणि या भक्ती महामार्गामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका या तालुक्याची चांगली काळी कसदार जमीन या भक्ती महामार्गात जात असल्यामुळे शेतकऱ्याचं हातोनात नुकसान त्या ठिकाणी होत आहे आणि बरेच अल्पभूधारक शेतकरी त्या ठिकाणी भूमिहीन होत आहे. तरी 5 महिन्यापासून आम्ही शासनाला आंदोलनाच्या मार्फत भांडत आहोत की हा भक्ती महामार्ग झाला नाही पाहिजे. तरी शासनाने याचा घाट घातला. सत्ताधारी आम्हाला सांगतात की हा भक्ती महामार्ग रद्द होईल आणि 4 दिवसानं अधिग्रहणाच्या नोटिसा ग्रामपंचायतीला लागतात. त्यामुळं शासनाचं काय धोरण आहे, रद्द करतात की इलेक्शन पुरतं रद्द करतात आणि नंतर चालू ठेवतात. हा घाट शासनानं जोपर्यंत रद्दचं GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या संदर्भातले आंदोलनं आता मागच्या 2-4 दिवसात एक करतवाडी येथे टावरवर चढण्याचं आंदोलन झालं. त्या टावरवर चिखली तालुक्याचे तहसीलदार वीरसाहेब आले होते, PSI आले होते. बरेच शेतकरी पुत्र त्या टावरवर चढले आणि वरपर्यंत गेले. ते आत्महत्या करण्यास तयार होते, पण बऱ्याच मंडळींना त्यांनी रोखलं. ते टावरवर न जाता पॉवर हाऊसच्या खांबावर चढत होते, पण बऱ्याच मंडळींना त्यांनी रोखलं आणि पॉवर हाऊसच्या खांबावर न जाता टावरवर जा आणि इथून आपण आंदोलन करू. सकाळच्या 7 वाजल्यापासून शेतकरी पुत्र हे टावरवर चढले होते आणि त्यांनी ते आंदोलन तहसीलदार वीरसाहेब येईपर्यंत, पोलीसची गाडी येईपर्यंत चालू ठेवलं. ते खाली उतरत नव्हते, पण काही मंडळींनी त्यांना गय घातली आणि हे आंदोलन आपण इथं संपवू आणि 2 दिवस शासनाला मुदत देऊ, शासनाची त्याची वाट पाहू, आपण त्याचा रद्दचा GR घेऊ आणि जर शासनानं 2 दिवसात GR दिला नाही तर आपण पुन्हा आंदोलन चांगल्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडू, अशी भूमिका त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तहसीलदाराला मांडली. आणि याच्या संदर्भात जो खर्च होत आहे, समजा 6,000 कोटीचा खर्च या भक्ती महामार्गासाठी होत आहे. या भक्ती महामार्गासाठी जर शेगावला एक विमानतळ आणि सिंदखेड राजाला एक विमानतळ जर शासनानं बांधलं तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या शेती वाचतील, बरंच या तालुक्याचं, या जिल्ह्याचं होणारं नुकसान टळेल आणि येणाऱ्या जे भाविक लोक आहेत, गजानन महाराज संस्थान गजानन महाराजच्या सेवेसाठी येणारे लोक आहेत, महासाहेब जिजाऊ यांच्या दर्शनासाठी येणारे लोक आहेत, त्यांना त्याचा चांगला सोय व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते विमानतळाच्या माध्यमातून. तरी शासनानं या भक्ती मार्गाचा घाट न घेता विमानतळाची सोय या त्या ठिकाणी करावी. तसेच खामगाव ते जालना रेल्वे मार्ग बऱ्याच दिवसापासून, इंग्रजाच्या काळापासून प्रलंबित आहे. आता त्याला चांगली गती आलेली आहे. तर शासनानं हा भक्ती मार्ग रद्द करून त्या रेल्वे मार्गाला जर सुरुवात केली तर शेतकऱ्याची त्याच्यात तयारी आहे आणि तो रेल्वे मार्ग जर झाला तर इतर चांगल्या सोयी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. बऱ्याच लोकांचे धंदे त्या रेल्वे मार्गावर चालतील, काहीचे बरेच दुकाने त्या ठिकाणी चालतील, काहीचे पंक्चरचे दुकान चालतील. अशा माध्यमातून रेल्वे मार्गाच्या माध्यमातून, विमानतळाच्या माध्यमातून शेतकरी पुत्रांना त्या ठिकाणी व्यवसायाचं साधन मिळू शकतं. म्हणून हा भक्ती मार्ग या ठिकाणी कोणताच व्यवसाय चालू शकत नाही. त्याची हाईट जास्त आहे. तो 109 किलोमीटरचा 1009 किलोमीटरचा रस्ता असून रुंदी त्याची 410 फूट आहे. त्यामुळं या भक्ती महामार्गात शेतकऱ्याचं त्या ठिकाणी बरंच नुकसान होत आहे आणि चांगल्या प्रकारची बुलढाणा जिल्ह्यातली शेती या ठिकाणी काळी कसदार बागायती पिकाऊ शेती या ठिकाणी जात आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्याचं नुकसान आणि होत असल्यामुळं ते वाचवण्यासाठी शासनाने विमानतळाचा विचार करावा असं माझं मत आहे.